नमस्कार सगळ्यांना. आज आहे 5 जानेवारी. तर महिलांसाठी, बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. संक्रांतीनिमित्त गिफ्ट जे आहे ते आता यायला चालू झालेलं आहे. ते कोणत्या जिल्ह्यात यायला चालू झालं आहे, कोणत्या महिलांना येणार आहे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे गिफ्ट जे आहे ते सगळ्या महिलांना मिळणार नाही आहे. ते फक्त काही महिलांनाच मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आता जानेवारीचा जो हप्ता आहे ₹1500 असेल, ₹3000 असेल, ₹10,000 असेल, तो आता महिलांना यायला चालू झालेला आहे. तर तो नेमका कोणत्या महिलांना आलेला आहे आणि काय त्यासाठी करावं लागणार ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. कारण हे जे गिफ्ट आहे त्याची यादी पण जाहीर झालेली आहे. फक्त 12 जिल्ह्यात ही जी आहे ती संक्रांतीचं गिफ्ट जे आहे ते यायला चालू झालेलं आहे. तर कुठले जिल्हे असणार ते पण सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. कारण बहिणींसाठी खूप महत्त्वाची आणि खूप आनंदाची बातमी आहे ही. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. कारण अशाच नवीन व्हिडिओ आणि असेच नवीन अपडेट जे आहेत मी तुम्हाला घेऊन येत असते, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स मिळत राहील. ठीक आहे. तर बहिणी खूप खुश आहेत, कारण त्यांना आता संक्रांतीचं गिफ्ट प्लस लाडक्या बहिणीचा हप्ता हे सगळं त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे. आणि सुरुवात झालेली आहे. ती सुरुवात कुठून झालेली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, सगळ्यांना माहिती आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आता सगळ्या महिलांना तो ₹1500 तो खात्यात आलेला आहे. ठीक आहे. तो ₹1500 आलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या बहिणी ज्या खुश आहेत, कारण जुलै ते डिसेंबर जे सगळे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यात पडलेले आहेत. माहिती सरकारने आपलं आश्वासन, आपलं वचन जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. ते म्हटले होते, की आम्ही निवडणुकीनंतर पैसे परत टाकू. तर त्यांनी टाकलेलेच आहेत. कारण विरोधकांची टीका होती, की ही जी योजना आहे ती फक्त आणि फक्त आपल्या निवडणुकीपुरती आहे. निवडणुकीनंतर योजना बंद पडेल वगैरे असं सगळं. पण महायुती सरकारनं दाखवून दिले, की आम्ही जे वचन देतो ते पूर्णच करतो, किंवा आश्वासन जी दिली गेली होती ती पूर्णच केली आणि त्यांनी परत एकदा पैसे वाटप चालू केले. ठीक आहे. ज्या महिलांचे आधीचे पैसे राहिले होते त्यांना पण पैसे दिले आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो पण महिलांच्या खात्यात दिला. आता जानेवारीचा हप्ता पण यायला चालू झालेला आहे. बहिणी खूप खुश आहेत महायुती सरकारवर, कारण त्यांनी दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय संक्रांतीचं गिफ्ट काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत. त्याची यादी आहे. त्या यादीत तुमचं नाव काय ते पण कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, आता जानेवारीचा हप्ता येणार आहे ₹1500. सगळ्यांना माहिती आहे, कारण आत्ता सध्या ₹1500 हप्ते येत आहेत. त्यामुळे जानेवारीचा हप्ता तुम्हाला ₹1500 येईल. आता ज्या महिलांना डिसेंबरपर्यंत अख्खे म्हणजे पूर्ण पैसे मिळालेले आहेत किंवा पूर्ण 6 हप्ते मिळालेले आहेत, ते 6 हप्ते जे आहेत मिळाले असतील ते तुम्हाला तर जानेवारीचा हप्ता ₹1500 येईल. ठीक आहे. तर ज्या महिलांचा डिसेंबरचा हप्ता अजूनही बाकी आहे, किंवा ज्या महिलांना अजूनही फक्त डिसेंबरचा हप्ता राहिला आहे, तर त्या महिलांना एकदमच जानेवारीचा आणि डिसेंबरचा 2 हप्ते असे ₹3000 मिळेल. ₹3000 तुम्हाला मिळतील. आणि आता अंगणवाडी सेविका आहेत, त्यांचं मानधन जे आहे वाढलेलं आहे. ते मदतनीस आहे, त्यांचं मानधन पण वाढलं आहे. त्यामुळे त्यांना पण ₹10,000 10 ते 15,000 ठीक आहे. ₹10,000 ते 15,000 त्यांना आता मिळणार आहेत. त्यामुळे त्या महिलांसाठी खुशखबर आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आता खात्यात प्रत्येकी 10 आणि ₹15,000 मिळणार आहेत. कारण त्यांचं मानधन जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे हप्तेसुद्धा आणि प्लस त्यांना त्यांचं मानधन वाढलेलं ते असे मिळून तुम्हाला 10 ते 15,000 मिळतील. त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका महिला आहेत त्या महिलांसाठी खूप मोठी खुशखबर आहे. त्यामुळे त्यांना पण आता खूप चांगला दिलासा मिळालेला आहे. ठीक आहे. आता संक्रांतीचं गिफ्ट नेमकं काय आहे? काय साडी मिळणार आहे? काय मिळणार? नक्की काय मिळणार? ते आपण पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात मोठं संक्रांतीचं गिफ्ट म्हणजे काय बघा, सगळ्यात मोठं संक्रांतीचं गिफ्ट आहे ते म्हणजे ₹2100. ठीक आहे. आता मार्चमध्ये सध्या तरी ₹1500 तर सगळ्यांना माहिती आहे. पण मार्चमध्ये अर्थसंकल्पीय संविधान अधिवेशन होणार आहे. ठीक आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्या अधिवेशनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ₹2100 निर्णय होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता मार्च नंतर आता सगळ्या महिलांना ₹2100 हप्ता मिळेल. ठीक आहे. त्यामुळे हे सगळ्यात मोठं संक्रांतीचं गिफ्ट असणार आहे. जेव्हा केव्हा निर्णय होईल मार्चमध्ये, तेव्हापासून पुढे ₹2100 तुम्हाला मिळणार आहेत. हा झालं पहिलं संक्रांतीचं गिफ्ट. ठीक आहे. आता पण पण बघा, सगळ्याच महिलांना हे संक्रांतीचं गिफ्ट मिळणार नाही आहे. कारण तक्रारी खूप आलेल्या आहेत. आदी तटकरे मॅडम म्हणाल्या आहेत, की ज्या जिल्ह्यातनं, ज्या 5 जिल्ह्यातून तक्रारी आलेल्या आहेत, त्या जिल्ह्यातील महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत किंवा हप्ता पण बंद होईल आणि संक्रांतीचं गिफ्ट मिळणार नाही. ते जिल्हे कोणते ते पण सांगणार आहे मी व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत बघा, कारण त्या महिलांची आता कसून अर्जांची पडताळणी जी आहे ती होणार आहे. ठीक आहे. त्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतर त्या जिल्ह्यातील महिलांचे पैसे बंद होऊ शकतात आणि त्यांना संक्रांतीचं गिफ्ट पण मिळणार नाही आहे. तर ते जिल्हे आहेत बघा, पुणे, वर्धा, अमरावती, लातूर ह्या जिल्ह्यातनं ज्या तक्रारी आलेल्या आहेत, त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या महिलांच्या अर्जांची कसून चौकशी आणि कसून तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील महिला आहेत त्यांना संक्रांतीचं गिफ्ट मिळणं अशक्य आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या महिलांना संक्रांतीचं गिफ्ट मिळेल का नाही याची काही आपण कन्फर्मेशन देऊ शकत नाही. ठीक आहे. पण आता हे झालं पहिलं गिफ्ट. सेकंड गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना 20,00,000 घरं जी आहेत ती मंजूर झाली आहेत. म्हणजे महाराष्ट्रात आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी 20,00,000 घरांची तरतूद जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. घरकुल आवास योजना तुम्हाला माहिती असेल, किंवा PM आवास योजना, त्यामध्ये घरकुल मिळतं. तुम्हाला घर बांधण्यासाठी मदत होते. तर अशामध्ये
लाडक्या बहिणींना 20 लाख घरं मंजूर झाली. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींची स्वतःच्या हक्काच्या घराची जी स्वप्न आहेत ती पूर्ण होणार आहेत. त्यांना पण स्वतःची घरं आता मिळणार आहेत. हे संक्रांतीचं दुसरं गिफ्ट झालं. आणि तिसरं गिफ्ट म्हणजे आता बघा, आता तुम्हाला माहिती आहे लेक लाडकी योजना पण निघालेली आहे. ठीक आहे. तर लेक लाडकी योजनेअंतर्गत 18 वर्षाखालील मुलींना 1,00,000 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. त्याचं पण सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पात्रता काय असणार आहे त्याचं, तसेच कसं फॉर्म कुठे भरायचं हे पण सगळं व्हिडिओमध्ये सांगितलं. व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. लेक लाडकी योजना खूपच फायदेशीर योजना आहे. कारण जर तुमच्या घरातील मुली असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची योजना आहे. कारण त्यांचा तुम्ही फॉर्म भरू शकता. तो फॉर्म आणि ते पात्रता आणि अर्ज कसा भरायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो जाऊन बघू शकता. तसेच त्याचं चौथं गिफ्ट म्हणजे सिलेंडर. ठीक आहे. गॅस सिलेंडर. तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. सगळ्यांना माहिती आहे की 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत मिळतात अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. तर आता त्यासाठी पण तुम्हाला काय करायचं, फक्त गॅस कनेक्शन जे आहे ते तुमच्या महिलांच्या नावावर करून घ्यायचं. ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्याच महिलांना फक्त हे जे आहे ती अन्नपूर्णा योजना जी आहे ती मिळते. त्यामुळे ज्या महिलेच्या नावाने आपण फॉर्म भरला लाडक्या बहिणीचा त्याच महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन करणं आवश्यक आहे. कारण जर तुमच्या घरात जर गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर असेल तर तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्ही हे जे गॅस कनेक्शन आहे ते महिलांच्या नावावर करून घ्या. जेणेकरून तुम्हाला वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचं. आता एवढी संक्रांतीची गिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे महिला खूप खुश आहेत. आणि लवकरच जानेवारीचा हप्ता जो आहे तो चालू झालेलाच आहे. तुम्हाला पण हप्ता आला का ते कमेंटमध्ये सांगा मला. कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आत्ताच डिसेंबरचा हप्ता आला त्याच्यामुळे लगेच जानेवारीचा हप्ता देण्यात येत आहे. त्यामुळे महिला जास्त खुश आहेत. आता प्रश्न आहे ज्या महिलांना अजून ₹1 आला नसेल किंवा ज्यांना डिसेंबरचा हप्ता नाही आला किंवा काय, त्या महिलांसाठी काय, तर त्या महिलांनी त्यांचं आधी आधार सीडिंग चेक करून घ्यायचं. उद्या आहे सोमवार, उद्या बँक ओपन असतील. त्यांनी मात्र काय करायचं आहे, लवकरात लवकर बँकेत जायचं आहे आणि तुमचं आधार सीडिंग आहे का नाही ते चेक करायचं आहे. ते नसेल तर करून घ्या. कारण जर आत्ता हा टप्पा जो आहे तो चुकला, जानेवारीचा हप्त्याचा जर टप्पा तुमचा चुकला तर डायरेक्ट तुम्हाला फेब्रुवारीची वाट बघायला लागेल. जर तुमचे मागचे हप्ते आले नसतील आणि तरी पण तुम्हाला तुमचा आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला डायरेक्ट फेब्रुवारीची वाट बघायला लागेल. तेव्हाच पैसे येतील तुमच्या खात्यात. ठीक आहे. तर तसं तुम्हाला वाटत नसेल तसं व्हावं, लवकरात लवकर पैसे यावे, तर तुम्हाला मात्र आधार सीडिंग करणं गरजेचं आहे. तसेच रेशन कार्ड अपडेट करणं महत्त्वाचं आहे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या 2 गोष्टी असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. जर हे सगळ्या गोष्टी असतील तर पैसे तुम्हाला मिळतील, नाही तर पैसे मिळणार नाहीत. तर तुम्ही तुमची आधी कामं करून घ्या जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे पडतील आणि तुम्हाला सगळे हप्ते जे आहेत ते नील होतील. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेत किंवा किती हप्ते नाही मिळाले. तसेच ₹1 आले नसेल तरी पण मला कमेंट करा. जेणेकरून आपल्याला कळेल की किती महिला अजून राहिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळालेत आत्ता ज्यांना पैसे मिळालेत, ठीक आहे, त्यांनी पण मला कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला कळेल की गॅस सिलेंडरचे पैसे पण यायला चालू झालेले आहेत की नाही. त्यामुळे सगळ्यांच्या ज्या काही शंका असतात त्या दूर होतील. सिलेंडरचे पैसे येत आहेत की नाही. आले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्याला कळेल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा जेणेकरून सगळ्या महिलांना जे आहे ते नवीन अपडेट आहे ते कळेल आणि त्यांना पण काय करायचं ते कळेल. ठीक आहे. धन्यवाद.